नमस्कार मंडळी. संडे आला की सगळ्यांना सुट्टी असते. सुट्टी असली की सगळ्यांना काहीतरी चमचमीत चटपटीत असं खावंसं वाटतं आणि आपल्याला सुद्धा काहीतरी हेल्दी बनवायचं असतं. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त हेल्दी चटपटीत चमचमीत आणि लहान मुलांना आवडेल असं चीजी हे भरपूर भाज्यांनी भरलेलं क्रीमी चीजी सँडविच. हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकं टेस्टी आणि हेल्दी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो मंडळी, रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये मी 200 ग्राम पनीर घातलेलं आहे असं तुकडे करून, कारण ते आपल्याला ग्राइंड करायचं म्हणजे त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे. तसंच त्यामध्ये मी इथे 2 चीज क्यूब टाकलेले आहेत. तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार जास्त घालू शकता, कमी नका घालू नाहीतर टेस्ट येणार नाही. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. झाकण लावून अगदी स्मूथ पेस्ट करायची आहे. लागलं तर 2 ते 3 चमचे पाणी घाला, नाहीतर घालू नका अजिबात. हे पहा मंडळी, मला फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून मी हे स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. तर आता एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा. कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अगदी कमी घातला तरी सुद्धा चालेल. आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत छोटे छोटे तुकडे करून. तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जे आपण स्मूथ पनीर आणि चीजची पेस्ट तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळी घालू नका, लागेल तशीच घाला मस्त अशी, आणि छानपैकी मिक्स करून घ्या. अगदी सर्व भाज्यांना ही पेस्ट कोट झाली पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स किंवा काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता. माझी लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी यामध्ये काही मिक्स केलेलं नाही. आता यामध्ये मी 1 वाटी कॉर्न शिजवलेले मिक्स केले आहेत, ते सुद्धा घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. तुम्हाला वाटलंच पेस्ट खूप कमी आहे तर पनीरची पेस्ट पुन्हा थोडीशी घालू शकता, काही हरकत नाही. मला लागलीच म्हणून मी इथे 2 चमचे अजून घातलेली आहे. हे पहा मंडळी, इथे फक्त 2 चमचे घातलेले आहे, अजिबात जास्त घातलेले नाही. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. त्याला क्रीमीनेस आला पाहिजे इतपत त्यामध्ये ते पेस्ट मिक्स करायचे आहे. छान मिक्स करून बाजूला ठेवून घ्या. आता इथे 2 ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे. ते एका ब्रेडवर मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि वरून दुसरी ब्रेड ठेवून छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे. अजिबात कुठलीही चटणी सॉस वगैरे काही लावायचं नाही यामध्ये. ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम येते मंडळी, खूप मस्त येते. असे एक एक करून मी 2 ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. आता आपण दुसरा ब्रेड भरून घेऊया. अशा रीतीने जास्तही मिश्रण भरू नका, नाहीतर त्याची पनीरची क्रीम आहे ती बाहेर येईल जास्त भरल्यामुळे. दोन्ही ब्रेडला छानपैकी वरून ब्रेड लावून प्रेस करून घ्यायचं आहे हातानेच अशा रीतीने, म्हणजे एकामेकाला ते चिटकून राहतील. तर आता इथे मी एक पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर अशा रीतीने छानपैकी गरम करून घ्या आणि त्यावर त्या ब्रेडच्या स्लाइस ठेवा. ब्रेडची स्लाइस पॅनवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करा. गॅसची फ्लेम लो ठेवण्याचे कारण ते कुरकुरीत होतात. अगदी लो फ्लेमवर भाजले तर छानपैकी असे कुरकुरीत ते भाजले जातात. वरून पुन्हा तूप लावून घ्या किंवा तुम्ही बटर यूज करणार असेल तर बटर लावून घ्या. तुपाने सुद्धा खूप छान टेस्ट येते. मी नेहमी तूपच लावते, जास्त करून बटर यूज करत नाही. छानपैकी दोन्ही बाजूने खुशखुशीत कुरकुरीत होईपर्यंत अलटी पलटी करून लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात भाजले जातात मंडळी. हे पहा मंडळी, दोन्ही बाजूने अगदी लालसर मस्त कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. हे पहा, मस्त कुरुम झालेले आहेत. छान असे वा, मस्त उलताना सुद्धा त्यामध्ये प्रेस होत नाहीये, इतकं मस्त. आता आपण हे कट करून घेऊया आणि मी कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते किती छान आणि अप्रतिम असे क्रीमी दिसतात ते, आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये भरपूर असं प्रोटीन आहे, भरपूर अशा भाज्या आहेत,
मुलंसुद्धा आवडीने खातात, कारण यामध्ये चीजसुद्धा आहे. हे पहा मंडळी, किती छान असं अप्रतिम दिसत आहे. मी तुम्हाला दुसरेसुद्धा कट करून दाखवलेले आहे. चला तर मग मंडळी, आपलं मस्त असं क्रंची आणि क्रीमी सँडविच तयार आहे. ह्या संडेला नक्की बनवा. आणि हो मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.